नमस्कार श्रोते हो. एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 6 मधील 65च्या पुढील ओव्या घेऊयात. 56च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासिनला मळा कोवळिकेचा. हो का जे शारदियेची निया ओले, चंद्रबिंब पाल हेले, का तेजाची मूर्ती बैसले आसनावरी. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मंग देहाकृती बिहे कृतार्थुगा. वार्धकय तरी बुहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. वयसा तरी एतुले वरी, एरवी बळांचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरपमू. कनकाद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्यनवी, नखे तैसी बरवी नवी निघती. दातही आन होती, परी आपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पाती हिरियाची. मानी कुलियाचिया कनिया, सावियांची आनुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती आनिया रोमांचिया. करचरण तळे, जैसी का रातोत्पळे, पाखाळावी होती डोळे काय सांगू. निडाराचेनी कोंदटे, मोतिये नावरती संपुटे, मंग शिवनी जैशी उतटे शुक्त पल्लवांची. तैशी पातियाचिया कवडिया न समये, दिठी झाकळोनिया निघो पाहे. आधिलीची परी होय गगन कवळती, ऐके देह होय सोनियाचे, परी लाघव ये वायूचे, जे आपानी पृथ्वीचे अंशू नाही. मी समुद्रा पलीकडील देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगियेंचे. तो योगी म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी किंवा अमृताचा पुतळा, नाजूकपणाचा बहरलेला मळाच, किंवा शरद ऋतूतील पूर्णचंद्र, अथवा आसनावर बसलेले जणू मूर्तिमंत तेजच. जेव्हा कुंडलिनी चंद्रमृत पिते तेव्हा योग्याचे शरीर असे होते. मग तो त्या देहाच्या आकाराला पाहून यम देखील घाबरतो. मग म्हातारपण संपते, तारुण्यही संपते आणि गेलेली बाल्यावस्था येते. त्याचे वय बालकाप्रमाणे दिसते, पण त्याच्या देहात अपार सामर्थ्य असते. त्याच्या मनातील धैर्याला उपमाच नसते. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला रत्नाची कळी यावी, तशी त्याला चांगली नवी नखे येतात. दातही नवे येतात, पण ते फारच लहान असतात. ते जणू दुतर्फा बसवलेली हिऱ्यांची रांगच वाटतात. जसे माणिकांचे अणू एवढाले कण असावेत, त्याप्रमाणेच सहज त्यांच्या अंगावर रोम अंकुरतात. तळहात व तळपाय तांबड्या कमळाप्रमाणे शोभतात व डोळे किती निर्मल होतात काय सांगू. जणू मोती पूर्णपणे वाढल्यावर शिंपलीमध्ये मावत नाही. मग दोन्ही शिंपल्यांची पुटे
थोडी विलग होतात. अगदी त्याचप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात न मावता बाहेर येण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु आकाश व्यापणारी होते. अर्जुना, ऐक आता. त्यांचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्यात वायूसारखा हलकेपणा येतो, कारण त्यात पृथ्वी व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे, येती बहुता सिद्धी. ऐके प्राणाचा हात धरुनी, गगनाची पाऊटी करोनी. मध्यमेचेनी दादा राहुनी, हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवतीची शोभा. जया विश्वबीजाची या कोंभा, सावली केली. जे शून्यलिंगांची पिंडी, जे परमात्म्या शिवाची करडी. जे प्रवनाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदयांतू आली. अनुहताची बोली, चावळे ते. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होत जाहले. तेने ऐकिले आळूमाळू. घोषांच्या कुंडी, नादचित्रांची रुपडी. प्रणवाची या मोडी, रेखली ऐसी. हेची कल्पावे तरी जाणीवे, परिकल्पिते कैचे आनिजे. तरी नेनो काय गाजे, ते ठाई. विसरोनी गेलो अर्जुना, जवनाशू नाही पवना. तव वाचा आथी गगना, म्हणूनी घुमे. तया अनाहताचेनी मेघे, आकाश दुमदुमुई लागे. तव ब्रह्मस्थानीचे बेंगे, सहज फिटे. ऐके कमळ गर्भांकारे, जे महादाकाश दुसरे. जेथे चैतन्य आधांतुरे, करोनी असिजे. तया हृदयाच्या परिवरी, कुंडलिनिया परमेश्वरी. तेजाची शिदोरी विनियोगिली. बुद्धीचे शाके, हात बोने निके. द्वैत तेथे ना देखे, तैसे केले. वायुरूप घोड्यावर बसतो, पाण्यावर अंधांतरी चालतो, अशा अनेक सिद्धी त्या योग्याला प्राप्त होतात. अर्जुना, ऐक. प्राणवायूचा हात धरून, आकाशाची पायरी करून ती सुषुम्ना रूप जिन्याने हृदयात येते, जी कुंडलिनी जगाची आई आहे. चैतन्य सम्राटाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाच्या कोंबाला सावली केली आहे. जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती, जी परमात्मा शिवाची संबळी, जी प्राणाची उघड जन्म आहे. ती कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयात येते, तेव्हा अनाहताच्या शब्दाने बोलते. त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धी असल्याने तिच्या कानावर ओंकाराचा ध्वनी जातो. सतत घोषाच्या कुंडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची रेखीव रूपे उमटतात. या गोष्टी कल्पनेने जाणता येतात, पण कल्पना करणारे मन कुठून आणणार? कारण त्या ठिकाणी काय वाजते ते कळत नाही. असो, एक सांगायचे राहिले. जोपर्यंत वायूचा नाश झालेला नसतो, तोपर्यंत हृदया आकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. मग अनाहत रूप मेघांनी आकाश दुमदुमू लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे दार आपोआप उघडते. अर्जुना, ऐक. कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मुग्धी
आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. त्या चैतन्याला हृदयाच्या माझ घरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ती कशी? तर द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीचा भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 82 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.